नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष स्वागत करतोय तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. आजचा आपला जो व्हिडिओचा विषय आहे तो आपण एमपीएससी जी मुलाखतीची तयारी आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत. नुकताच राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा रिझल्ट जो आहे ते डिक्लेअर झाला होता आणि बरीच लोक जे आहेत ते इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय ठरले. जे क्वालिफाय ठरले त्यांचं मी आधी विद्या प्रबोधिनीच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांच्या जी मुलाखतीची तयारी आहे त्याला शुभेच्छाही देतो. आता हा विषय जो आहे तो घेण्यापाठीमागचं रिझन जरासं आपण समजून घेऊया. ठीक आहे. बरीच लोक असतील या रिझल्ट मध्ये पण जी लोक पहिल्यांदाच काय करतायत की एमपीएससीचा इंटरव्ह्यू देतात कुठल्याही पद्धतीचा. ठीक आहे. काही लोक असतील ज्यांनी याच्या आधी एखादा दुसरा इंटरव्ह्यू दिला असेल, काही लोक दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा पण इंटरव्ह्यू देतात. त्यांना तसे काही फारसे इश्यूज फेस करावे लागत नाहीत प्रिपरेशन करत असताना, कारण त्यांना आधीच्या एक दोन इंटरव्ह्यूचा अनुभव आहे आणि त्यामुळं त्यांना माहिती आहे की नेमके क्वेश्चन्स काय टाईपचे येतात आणि त्या दृष्टीने ते प्रिपरेशन करतात. किंवा बरीच लोक आहेत की जी पुण्यामध्ये वगैरे राहून ह्या गोष्टींची तयारी करतात. पण काही विद्यार्थी असे असतील की जे अतिशय रिमोट एरियामध्ये प्रिपरेशन करतायत, काही त्यांची जिल्ह्याची ठिकाण वगैरे असतील. ठीक आहे. आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की इंटरव्ह्यू दिलेली लोक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये पण येत नाहीत किंवा नेमक्या ज्या गोष्टी कळायला पाहिजेत त्या गोष्टी आपल्याला कळत नाहीये. ठीक आहे. तर या व्हिडिओचा हेतूच आहे की बघा, शेवटी कसं आहे की इंटरव्ह्यू जो आहे तो फार ज्याला म्हणू आपण की रिलेटिव्ह गोष्ट आहे ती. ठीक आहे. ऍब्सोल्यूट असं काय सांगता येणार नाही, कारण रिलेटिव्ह का म्हणतोय मी, कारण पर्सन टू पर्सन तो जो इंटरव्ह्यू आहे तो व्हॅरी करतो. तुम्ही उत्तर कशी देताय पॅनल समोर, त्याच्यावरती तिकडून तुम्हाला प्रतिप्रश्न येतील आणि त्याच्यावरती परत तुम्ही रिस्पॉन्ड कसं करताय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी व्यक्तीनुसार काय होतील की बदलत जातील. पण तरीही ज्यावेळेस आम्ही विचार करतो आणि आम्ही देखील मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करतो आमच्या प्रबोधिनीमध्ये, तर त्यावेळेस देखील आम्ही बघतो की बरेच लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की जीएस कसा प्रिपेअर करायचा किंवा प्रीची प्रिपरेशन कशी करायची, मेन्सचं प्रिपरेशन कसं करायचं, याच्याविषयी लोकांचे मुद्दे क्लिअर आहेत की हे वाचायला लागतं, ते वाचायला लागतं, हे पुस्तक आहेत, ते पुस्तक आहेत. पण इंटरव्ह्यू साठी नेमकं काय करायचं हा एक परत लोकांचा कन्सर्नचा विषय आहे की सुरुवात कुठून करू, नेमकं काय करू, कुठल्या गोष्टी करणं महत्वाचं आहे. तर तोच एक जो बेसिक ढाचा म्हणू आपण की बेसिक आउटलाईन जे आहे की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचंय कुठलंही असेल, तर सध्या आपण फक्त एमपीएससी म्हणतोय, पण एमपीएससी असेल, एमपीएससी मधले आपण म्हणतोय की मग तुमच्या फॉरेस्टचे असेल किंवा तुमचे टेक्निकलचे इंटरव्ह्यूज असतील किंवा पीएससीचे इंटरव्ह्यू असेल, कुठलाही इंटरव्ह्यू असेल, कुठलाही पॅनल असेल, लक्षात घ्या. ठीक आहे ना. काही गोष्टी ज्या आहेत त्या ऍस्पिरंटला त्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्यांना त्या प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आणि तेच जे काही ज्याला आपण की क्वेश्चन्स आहेत, प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण डिस्कस करणार आहेत. मी परत सांगतो की हे 100% क्वेश्चन्स तुमच्या कुठलाही इंटरव्ह्यू असेल हे विचारतातच किंवा अपेक्षित आहे की ऍस्पिरंटला ऍटलिस्ट ह्या प्रश्नांची चांगली उत्तरं देता आली पाहिजे. मी आता बोलल्याप्रमाणे की परत पर्सन टू पर्सन तुम्ही उत्तर कशी देताय, कुठल्या बाजूला तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन जाताय, याच्यावरती परत गोष्टी व्हॅरी करतील. पण ऍटलिस्ट मी म्हणतोय की काही बेसिकचं प्रिपरेशनचा पार्ट आहे ना तो आपला झालाच पाहिजे. जी लोक लगेच इमिडिएट इंटरव्ह्यू देणार आहेत आणि ज्यांना अपेक्षा आहे की पुढच्या येणाऱ्या 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये आपण इंटरव्ह्यू देतोय, त्यांनी काय करा की ही जी क्वेश्चनर आहे ती वाटतं तर लिहून ठेवा. तुम्हाला याची पीडीएफ देखील जर हवी असेल तर पीडीएफ देखील आम्ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण ती तुम्हाला प्रोव्हाइड करू. पण ही क्वेश्चन लिहून देण्याचा प्रयत्न करा. एखादी सेपरेट नोटबुक जे आहे ती नोटबुक मेंटेन करा. जे लोक अपेक्षा करतायत की पुढची येणारी राज्यसेवेचा मी इंटरव्ह्यू देणार आहे त्याने देखील आतापासून त्याच्यावरती काम करायला हरकत नाहीये. ठीक आहे ना. कारण का कुठल्याही गोष्टीला आपण अचानक जर सामोरं जायचं म्हटलं तर थोडंसं गोंधळ होऊ शकतो. तर ते आतापासून आपण प्रिपरेशन ठेवूया. ठीक आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळे क्वेश्चन जे आहेत अगदी सेक्शन वाईज ते आपण डिस्कस करणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांच्यापर्यंत त्याला शेअर करा. ठीक आहे ना. सो लगेच पटकन आपण व्हिडिओ सुरुवात करू. सुरुवातीच्या आधी फक्त एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगायची होती की आता जी लोक राज्यसेवेची मुख्य परीक्षा पास झाली तर त्यांच्यासाठी आपण विद्या प्रबोधिनीच्या मार्फत अभिरूप मुलाखती म्हणजेच मॉक इंटरव्ह्यू अरेंज करतोय आपण. ठीक आहे. सो गेल्या 3-4 वर्षांपासून कंटिन्युअसली आपण काय करतोय की मॉक इंटरव्ह्यू अरेंज करतोय आपण आणि मुलांचा रिस्पॉन्स देखील त्याला फार चांगला आहे. अगदी कोल्हापूर सारख्या ठिकाणी तुम्हाला पुणे दर्जाचे म्हणू आपण, कारण का तो एक स्टँडर्ड फिक्स झाला, पुणे दर्जाचे इंटरव्ह्यू तुम्हाला इथं मॉक इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायला मिळतील. एक्सपर्ट पॅनल आम्ही इकडे अरेंज करतो. बरेच पास झालेले जे अधिकारी आहेत त्या अधिकारी देखील या पॅनल मेंबरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. डिटेल इंटरव्ह्यू, त्यानंतर फीडबॅक, आणि ज्यांना हवा आहे त्यांना आपण काय करतो की व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा व्हिडिओ रेकॉर्डेड जो इंटरव्ह्यू आहे तो देखील आम्ही त्याला प्रोव्हाइड करतो. प्लस काही जे प्लस पॉईंट्स असतील, मायनस पॉईंट्स असतील, याच्यावर देखील आम्ही जर काम करायचं असेल तर ते देखील आपण डिस्कस करतोय. सो ज्या लोकांना या अभिरूप मुलाखती किंवा मॉक इंटरव्ह्यू साठी अप्लाय करायचं आहे किंवा त्यांना ते मॉक इंटरव्ह्यू द्यायचे आहेत तर त्यांनी तुम्हाला एक नंबर दिसेल, या नंबरवरती तुम्हाला कॉल करावा लागेल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा नंबर बघू शकताय किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपण तो नंबर जो नंबर मेन्शन करू, तर या नंबरवरती कॉल करा आणि त्यानंतर तुमची अपॉइंटमेंट जे मॉक इंटरव्ह्यू साठी ती फिक्स करून घ्या. ठीक आहे ना. सो आता आपण आजच्या आपल्या मेन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. एक एक मुद्दा आपण काय करू की डिस्कस करत जाऊ आपण. बरं, हा बरं,
मी काय केलंय की सेक्शन्स केले. आता हे सेक्शन्स तुम्हाला देखील करता येतील, तुम्ही देखील करणं गरजेचं आहे. सेक्शन म्हणजे काय की आता आपण जो म्हणलो होतो की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असताना जे गोंधळ उडतो की स्टार्ट कुठून करू प्रिपरेशनची, तर मी होतो की पहिला पॉईंट आपण हाच घेऊया की तुमची जी वैयक्तिक माहिती आहे किंवा तुमच्या प्रोफाईलची जी माहिती आहे ना ती आपण व्यवस्थित प्रिपेअर करूया. बऱ्याच वेळेला असं होतं विद्यार्थ्यांना की त्यांनी जे एमपीएससीचं प्रोफाईल तयार करून ठेवलेलं आहे तर तिकडे लक्ष जात नाही आपलं. इंटरव्ह्यू अगदी तोंडावरती येतो तर देखील आपण प्रोफाईल आपलं बघितलेलं नसतं. जी माहिती आपण प्रोफाईलमध्ये फीड केली आहे तर त्या माहितीवरती, कारण का शेवटी इंटरव्ह्यू पॅनल समोर तुमची माहिती म्हणून काय प्रेझेंट केलं जातं, तुमची प्रोफाईल केली जाते जी की तुम्ही फॉर्म भरताना तयार केली होती. ठीक आहे, तर त्या प्रोफाईलमध्ये ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्या अगदी तुम्हाला परफेक्टली माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हा जो पहिला सेक्शन आपण घेतलाय त्या सेक्शनमध्ये आपण काय काय गोष्टी बघा, हे एक काही मुद्दे ज्याला म्हणून आपण की काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण इथं जॉट डाऊन केलेत. मी बोलल्याप्रमाणे की तुम्हाला याची पीडीएफ मिळून जाईल. ज्यांना शक्य त्यांनी काय करा की व्हिडिओ पॉज करून हे क्वेश्चन जे ते नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, पहिलं बघा म्हणजे एक जनरल क्वेश्चन असतो प्रत्येक इंटरव्ह्यू पॅनलचा की तुमची ओळख करून द्या. तुमचं नाव न सांगता, कारण काही इंटरव्ह्यू मध्ये आपण बऱ्यापैकी बघतो एमपीएससीच्या की नाव विचारलं जात नाही, पण नाव न सांगतो तुमची काय करा की ओळख करून द्या आणि ती थोडक्यात करून द्या. आता ती कशी करायची काय करायची याच्यावरती तुम्हाला तुमचं जे आपण म्हणतो की अभिर मुलाखती असतील किंवा तुम्ही पर्सनली आमची भेटून आपण डिस्कशन करू. सध्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार नाहीये, पण हा परत गोंधळात टाकणारा प्रश्न असतो, कारण याच्यावरती आपण कधीच तितक्या आपण की प्रोफेशनली विचार करत नाही. की ऍक्च्युली आपण बऱ्याच वेळ म्हणतो की ठीक आहे ओळख करून द्यायचं म्हणजे काय करायचं की आपलं नाव सांगायचं, गाव सांगायचं, आपलं शिक्षण सांगायचं, आपण काय करतो सांगायचं. पण एक इफेक्टिव्ह ज्याला म्हणू आपण की जर ओळख करून दिली, कारण ज्याला म्हणतो आपण की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हणतो आपण, तर ते फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ना तुमचं ते तुमच्या ओळखीतून तुम्हाला सांगायचं, थोडक्यात सांगायचं. काही लोकांचं असं होतं की बरीच लांबडी ओळख ते सांगत बसतात, गाव, बहीण, भाऊ, अमुक तमुक सगळं, आणि काही लोक फारच तोडकी ओळख करून देतात. तर त्याच्यावरती एक आपण थोडंसं बसून लोकांचा विचार घेऊन थोडंसं एक स्टँडर्ड आन्सर तयार केलं पाहिजे आपलं स्वतःचं. की कोणी कधी विचारलं कुठल्या इंटरव्ह्यूला की तुझी ओळख सांग म्हटलं तर आपल्या ओळखीमधले आपल्या पर्सनॅलिटी मधले काही मुद्दे आहेत की जे लोकांना खरं तर सांगितले पाहिजे. तुम्ही सांगितले लोकांना ते कळणार नाहीत तर सांगितले पाहिजेत. तर त्या मुद्द्यांना आपण थोडंसं प्रायोरिटाईज करणं गरजेचं आहे की हे मुद्दे महत्वाचे आहेत की माझ्या पर्सनॅलिटीचे जे मी सांगणं गरजेचं आहे. सो तो एक पहिला प्रश्न असू शकेल. दुसरा मुद्दा काय बघा की तुमचं गाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा याच्याविषयी कंसात की ऐतिहासिक, राजकीय आणि आर्थिक जी काही माहिती आहे ती तुम्हाला असणं गरजेची आहे. आता गाव जे तुमचं पर्टिक्युलर जे असेल ते गाव, त्या गावाचं नाव, त्या नावाला काही जर इतिहास असेल, गावाला जर काही इतिहास तुमचा असेल, तुमचा जिल्हा, तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमचा जिल्हा त्याला परत आपण त्या जिल्ह्याचं नाव, त्या जिल्ह्याचं काही ऐतिहासिक, राजकीय आणि आर्थिक ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं. कुठल्या अँगल मी सांगतो तुम्हाला, ठीक आहे ना. काही रॅन्डम क्वेश्चन्स येतात इंटरव्ह्यू पॅनल कडनं की तुमचा जिल्हा आहे समथिंग XYZ, तुमचा जिल्हा असेल, आपण कोल्हापूर पकडूया समजा, कोल्हापूर जिल्हा असेल तर ते विचारतील की ऐतिहासिक दृष्ट्या कोल्हापूरचं महत्व काय सांगा म्हणते. आता थोडंसं काय होतं की मग इथं गोंधळ काय होतो समजू तुम्हाला, ठीक आहे ना, की ऐतिहासिक दृष्ट्या कोल्हापूरचं महत्व सांगा म्हटलं की बऱ्यापैकी कोल्हापूरचे कॅन्डिडेट काय करतात की आमच्या कोल्हापूरला 3.5 शक्तीपीठापैकी काय की महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. हे उत्तर चुकीचं आहे का? उत्तर चुकीचं नाही, हे बरोबरच उत्तर आहे, ठीक आहे ना. पण थोडंसं त्यांना ज्या अँगलने विचारायचंय त्या अँगलमध्ये आपण जर गेलो तर मग मे बी त्यांना जो ऐतिहासिक अँगल आहे कोल्हापूरचा तो शाहू महाराजांच्या अँगलने विचारायचा असेल त्यांना, कारण इंटरव्ह्यू पॅनल तेच अपेक्षित आहे. इंटरव्ह्यू पॅनल तुम्ही त्या अँगलने बोलणं अपेक्षित आहे. आणि म्हणून हा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपण काय करूया की बघा हे मुद्दे मे बी तुम्हाला माहिती असतील, फक्त आता काय करूया आपण त्यांना प्रायोरिटाईज करूया आपण की जर प्रश्न विचारला मला की कोल्हापूर जिल्ह्याविषयी काय करा की ऐतिहासिक माहिती सांगा, तर त्या केसमध्ये माझे प्रायोरिटीने 4-5 पॉईंट रेडी पाहिजे की हे 4 किंवा 5 पॉईंट्स आहेत त्यांच्यावरती मी काय करणार आहे की बोलणार आहे. हा, महालक्ष्मी मंदिराचा पॉईंट त्यामध्ये बोलणार, ज्योतिबाविषयी मी बोलणार, पण ते पॉईंट असतील कुठं, त्यांची प्रायोरिटी काय असणार आहे हे डिसाईड करण्याचं काम आपल्याला ह्या क्वेश्चन मधून होणार आहे. तुमच्या सेम जिल्ह्याचं तुमच्या आपण काय म्हणतो की राजकीय ज्या काही गोष्टी, राजकीय म्हणजे काय, अगदी तुमचं गाव आहे समजा आणि रॅन्डम तुम्हाला क्वेश्चन टाकला की तुमच्या गावचे सरपंच कोण आहे. आता बऱ्याच वेळेला असं होतं की या सगळ्या प्रिपरेशनच्या गोंधळामध्ये आपल्या गावचा सरपंच कोण आहे हे आपण लक्षात ठेवत नाही किंवा आपण थोडंसं विसरून जातो, ठीक आहे ना. आणि तिथं जर समजा असं झालं की आपल्याला आपल्या गावचे सरपंच आठवत नाहीयेत, आता त्यांना माहिती असते की कॅन्डिडेट काय प्रिपेअर करतोय, कसं चाललंय ते मे बी विसरू शकतो, पण इम्प्रेशन खराब झालं, आपला पण मोरल डाऊन होतो कारण आपल्याला आपल्या गावचे काही नाहीत की सरपंच माहिती आहे. सो आपल्या गावच्या सगळी गोष्टी की किती ग्रामपंचायत आहे का, ग्रामपंचायत असेल तर ती किती सदस्यांची ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत म्हणजे तुमच्या सध्या सरपंच कोण आहे, उपसरपंच कोण आहेत, सदस्यांची नाव आपल्याला माहिती औषध नाही, पण सरपंच कोण आहे, उपसरपंच कोण आहे तुमचे, तुमचा जिल्हा असेल, तालुका असेल तर तुमचे तिकडचे आमदार कोण आहेत, तुमचा मतदारसंघ कोणता येतोय, त्यानंतर तुमचा जिल्हा असेल तुमच्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत, किती तुमच्या जिल्ह्यामध्ये आमदारकीचे मतदारसंघ आहेत, ठीक आहे ना.
सो ह्या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्या राजकीय अँगलने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली एखादी कुठली संस्था महत्वाची सरकारचे काम करत असेल तर ती संस्था कुठे सिच्युएट तुमची असेल ही इन्फॉर्मेशन तुमची असेल. आणि आर्थिक म्हणलो आपण, आर्थिक म्हणजे काय की एकूण तुमच्या जिल्ह्याचं, तुमच्या गावाचं, तुमच्या भागाचं जे अर्थकारण आहे ना ते तुम्हाला थोडक्यात माहिती असेल. म्हणजे फार डिटेल नको आहे, थोडक्यात माहिती असावं. थोडक्यात म्हणजे काय, जनरली तुमचा जिल्हा जिथं आहे त्या भागामध्ये लोकांच्या आर्थिक उत्पन्नाचा सोर्स काय आहे, लोक कशावरती डिपेंड आहेत, किंवा जर सोर्स नसेल तर लोक कुठं जातायत किंवा कुठं स्थलांतर करतायत त्या आर्थिक उत्पन्नासाठी. आणि मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय त्या आर्थिक उत्पन्नामध्ये काय. समजा आता कोल्हापूरचा मी बेल्टचा विचार करतो, कोल्हापूर बेल्ट घेते का मेजर लोक जे आहेत ते ऍग्रिकल्चरवरती डिपेंड आहेत, शेतीवरती डिपेंड आहेत. आणि शेती म्हणजे की तो ऊस पट्ट्यासाठी फेमस आहे आपण. मग ऊस पट्ट्याचे किंवा ऊसाचे नेमके प्लस पॉईंट्स काय आहेत, मायनस पॉईंट्स काय आहेत तुमचे, ऊस दराचं आंदोलन नेमकं काय तुमचं, ठीक आहे ना. सो हे जोडून त्याला क्वेश्चन मी एक्झाम्पल घेतो. समजा सांगली असेल तर सांगलीमध्ये बघतो आपण की द्राक्ष बागायतदार तुमचे असतील तर मग द्राक्ष बागायतदारांची समस्या काय आहेत तुमच्या, किंवा त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय, द्राक्षांच्या दराबाबतीत काय धोरण तुमच्या सरकारचं आहे, ठीक आहे ना. सो हे जे अर्थकारण आहे ना आपल्या जिल्ह्याचं, ढोबळ मानानं सांगतो मी तुम्हाला, प्रत्येक जिल्ह्याचं गरज नाहीये की तुमची द्राक्षाची बाग असेल, गरज नाहीये की तुमचं ऊस असेल, पण मुद्दा काय आहे की जिल्ह्याचा ओव्हरऑल जर विचार केला आपण आपल्या, तर जिल्ह्यातल्या मेजॉरिटी लोकांचा उत्पन्न सोर्स काय तर ऊस आहे किंवा द्राक्ष आहे किंवा डाळिंब आहे किंवा ज्वारी आहे किंवा बाजरी, जे काय तुमचं असेल किंवा इतर काय असेल तुमचं. म्हणजे काही जिल्हे असे असतील की जे पर्यटनावरती डिपेंड तुमचे, किंवा आमच्या लोकांचं काय की पर्यटन हा काय की त्यांच्या उत्पन्नाचा मेन सोर्स आहे. ते जे काय असेल ना ते आपल्याला काय करायचं की व्यवस्थित तयार करून ठेवायचं की आपल्या जिल्ह्याची ऐतिहासिक, राजकीय आणि आर्थिक माहिती तुमची. नेक्स्ट, हे सगळं तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही दिलेलं असतं. लक्षात ठेवा, शाळा असेल तुमचं, कॉलेज असेल तुमचं, ठीक आहे ना. तुम्ही कुठल्या शाळेमध्ये शिकलात, आता आपल्या बऱ्यापैकी सगळ्यांची लोकांची झेडपी शाळा असते त्यामुळे विशेष काय नाही. पण जर समजा वेगळी काही प्रायव्हेट स्कूल असेल किंवा तुमचं कॉलेज जे असेल आणि त्या कॉलेजचं विशिष्ट एखादं नाव असेल तर थोडंसं काय होतं की ओघाणं क्वेश्चन तसा येऊन जातो. म्हणजे समजा आता मी इंटरव्ह्यू दिला होता तर माझ्या कॉलेजचं नाव होतं यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणा, ठीक आहे ना. तर मग ऑब्व्हियसली मला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये काय झालं की यशवंतराव चव्हाणांच्यावरती काही बेसिक क्वेश्चन्स आले, कधी मुख्यमंत्री होते, त्यांनी केंद्रामध्ये कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या, ठीक आहे ना. ह्या टाईपचे बेसिक क्वेश्चन जे ते मला आलेच होते. त्यामुळं जर तुमची शाळा कॉलेजवरती विशेष कुठल्या व्यक्तीचं नाव असेल ना तर त्या व्यक्तीविषयी थोडक्यात माहिती घेऊन ठेवा की कोण व्यक्ती होता, का त्याचं नाव देण्यात आलं, त्यांचं काय राजकीय असेल किंवा त्यांचं काहीतरी सामाजिक असेल, जे काही काम असेल ना त्या कामाविषयी आपण थोडक्यात काय केलं पाहिजे की माहिती घेऊन ठेवली पाहिजे. हा, मी परत सांगतोय, विचारतीलच माहित नाही आपल्याला, ठीक आहे ना. आपल्याला माहित नाही की विचारतील नाही विचारतील, पण समजा जर विचारलंच तर आपल्याला ऍटलीस्ट माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे ना. म्हणून आपण हा पार्ट प्रिपेअर करतोय. पुढे हा एक फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे की जर घरी शेती असेल तर शेतीविषयी तुम्हाला थोडीशी मला माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच कॅन्डिडेटच्या बाबतीत मी बघतो की सांगतात की घरी, आणि बऱ्यापैकी आपण जर बघतो की थोडी का असते ना प्रत्येक शेती असते, अगदी 10 गुंठे 15 गुंठे 20 गुंठे का असते ना शेती असतेच असते. मुलींनी खास करून लक्षात ठेवा, मुलींना ह्या पार्टवरती क्वेश्चन्स फार जास्त येतात की शेतीवरती जर तुम्ही म्हणलात की घरी शेती आहे तर ते खोदून तुम्हाला पॅनल मेंबर काय करतात की शेतीवरती क्वेश्चन विचारतात. काय क्वेश्चन जनरली लक्षात ठेवा, ठीक आहे ना. मी तुमचा जिल्हा असेल ना तर विचारते तुमच्या जिल्ह्यामध्ये साधारणतः कुठल्या पिकांची शेती होते, तर तुम्ही सांगाल की ऊस होतो किंवा गहू होतो, हरभरा होतो, ज्वारी होते, बाजरी होते, जे काही तुम्ही सांगाल ते जनरल विचारतात की हे जे पीक येते हे पीक कसं आहे, हे खरीप हंगामातलं आहे का रब्बी हंगामातलं. आता हे देखील काही लोकांना नेमकं आठवत नाही की खरीप पिकं कुठली असतात आणि रब्बी पिकं कुठली असतात. त्यामुळे हा एक पार्ट केला पाहिजे. समजा पर्टिक्युलर तुम्ही ऊस भागात येत आहे तर तुमच्या ऊसाच्या जाती तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत की कुठल्या कुठल्या ऊसाच्या जाती आहेत, किंवा ऊस कारखान्याच्या बाबतीत तुमच्या समस्या असतील किंवा ऊसाच्या बाबतीत गोष्टी तुमच्या असतील, ठीक आहे ना. किंवा ऊस लावण्याच्या लागण करण्याच्या तुमच्या पद्धती असतील, ऊसाचा टेन्यूर तुमचा असेल, किती काळ ऊस तुमचा असतो, किंवा ऊसाचं उत्पादन तुमचं असेल की साधारणतः साधारणतः 1 एकर ऊसामधून शेतामधून किती टन ऊस निघतो, त्या टनापासून किती किलो साखर बनते तुमची. हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला शेतीविषयी माहिती असली पाहिजे. खतं जी वापरतो आपण ते खतं, बियाणं वापरतो आपण ते बियाणं, आणि ही इन्फॉर्मेशन शोधायला तुम्हाला कुठं नेटवर जायची गरज नाही. लक्षात घ्या, ठीक आहे ना. कुठे मिळेल तुम्हाला इन्फॉर्मेशन, घरीच विचारायची. तुमचे वडील असतील, तुमचे काका असतील, जे काही लोक शेती करतात ना त्यांना जाऊन भेटायचं सरळ की जरा सांगा म्हणायचं की कुठली शेती आपली आहे, किती शेती आपली आहे, ठीक आहे ना. कशी आहे, जिरायती आहे का बागायती आहे, जर जिरायती असेल तर आपला सोर्स काय, किंवा बागायती असेल तर आपला पाण्याचा सोर्स काय, तुमचं कुठलं पाणी येते, ह्या बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला घेऊन ठेवायचे, ठीक आहे ना. नेक्स्ट, तुमच्या जिल्ह्यातल्या प्रसिद्ध गोष्टी तुमच्या, म्हणजे जनरल रॅन्डम क्वेश्चन असतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये 4 किंवा 5 काय करायचं सांगा, मला प्रसिद्ध गोष्टी सांगा. परत मी सांगतोय की आपल्याला आत्ता जर विचारलं ना तर आता आपल्याला 10 गोष्टी सांगता येतात की माझ्या जिल्ह्यामध्ये हे फेमस आहे, ठीक आहे ना. तिथं जाऊन मात्र काय होतं, थोडंसं आपण ब्लँक होतो, कारण जिल्ह्यातलं प्रसिद्ध सांगायचं म्हणजे नेमकं सांगायचं काय. कारण मग आता मगाशी बोलल्याप्रमाणे आपण की प्रायोरिटी डिसाईड केली पाहिजे. आता थोडी गमतीशीर केस आहेत की आम्ही बऱ्यापैकी ज्यावेळेस मुलांना विचारतो की कोल्हापूरमध्ये जे लोक येतात त्यांना विचारतो की कोल्हापूरमधलं फेमस काय,
तर ते अनावधानानं असेल किंवा थोडंसं आपण म्हणू की फार कॅज्युअल सांगतात की कोल्हापूरची मिसळ फार फेमस आहे, कोल्हापुरी चपला फार फेमस आहे, त्यानंतर कोल्हापूरचं तांबडा पांढरा फार फेमस आहे का फेमस? तर फेमस आहेच, कोल्हापूरचं जेवण जे आहे ते फेमस आहेच. पण मुद्दा आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जिल्ह्याची ओळख सांगताय एका इंटरव्ह्यू पॅनलला, जे की थोडेसे नॅशनल लेवलचे किंवा स्टेट लेवलची लोक आहेत, तर ती ओळख सांगत असताना तुम्ही अशा गोष्टी तिथं हायलाईट करणं गरजेचं आहे ज्या की त्यांना पण माहिती असल्या पाहिजेत किंवा त्याच्याविषयी लोकांना की माहिती का, हा ही गोष्ट जी आहे कोल्हापूरची ती फार विशेष आहे, मग अशा आपण बोलल्याप्रमाणे, ठीक आहे ना. तर त्याची एक यादी आपल्याला बनवून ठेवायची प्रत्येक जिल्हा आहे तुमच्या, की माझ्या जिल्ह्याची जर मला ओळख करून द्यायची झाली तर मी कुठले मुद्दे 4 किंवा 5 असतील ते मी सांगणार आहे. ते कुठल्या अँगल नसतील, ते राजकीय अँगल नसतील, ते आर्थिक अँगल नसतील, ते ऐतिहासिक अँगल नसतील, ते सोशल अँगल नसतील. तुम्हाला तो अँगल तुमचं माहिती असेल तर त्या तुमच्या ज्या गोष्टी तुम्हाला ते प्रिपेअर करून ठेवायचे. नेक्स्ट, तुमच्या जिल्ह्याच्या समस्या काय, हा एक पॉईंट असतो, त्याच्यावरती सहसा आपण विचार करत नाही की बाई माझा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या समस्या काय. आता हे देखील तुम्हाला कुठं काय फार लांब जाऊन शोधायची आवश्यकता नसते. दरवर्षी तुम्हाला त्या दृष्टीनं काही ना काहीतरी न्यूज असते, न्यूज बघायला मिळते आणि त्या न्यूज फक्त काय आपल्याला आयडेंटिफाय करायचे, ठीक आहे. म्हणजे कोल्हापूर म्हणजे तर कोल्हापूरचं काय म्हणतो आपण, कोल्हापूर सांगली असेल तर की बाई इथं पूर समस्या फार महत्वाची, मग तुम्ही तुझं वरती काय दुष्काळी समस्या तुमच्या असेल, ठीक आहे ना. सो ज्या काही समस्या असतील आपल्या जिल्ह्याच्या एक 3-4 प्रायोरिटी वाईज, ठीक आहे ना. सो त्या प्रायोरिटी वाईज 3-4 समस्या आपल्याला सांगता आल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती ते सोल्युशन पण विचारतील. मग सोल्युशन आपल्याला लगेच देता येणार नाहीये, पण ऍटलीस्ट त्या सोल्युशनचा आपण काय करून ठेवला पाहिजे की विचार करून ठेवला पाहिजे. सो तुमच्या जिल्ह्यातल्या प्रसिद्ध गोष्टी तुम्हाला सांगायच्या, प्लस म्हणलो आपण काय तुम्हाला की तुमच्या समस्या पण आपल्याला मेन्शन करायच्या. सो हे जर तुम्ही नोटबुक मध्ये लिहून ठेवलं ना आणि तयार करून ठेवलं ना, तुम्ही त्याच्या प्रायोरिटी सेट करून ठेवलेत ना, रिवाइज केलं, तर इंटरव्ह्यू पॅनल समोर तुमचा गोंधळ उडणार नाही. तुम्ही या गोष्टीवरती पटकन विचार कराल प्रश्न आला तर, आणि लगेच त्यावरती एक चांगला आन्सर तुम्ही देऊ शकाल, ठीक आहे ना. नेक्स्ट आहे की जर आता हे काही विशेष लोकांसाठी, जर तुम्ही सध्या नोकरी करत असाल, ठीक आहे ना, तर त्या नोकरीविषयीची माहिती द्या. म्हणजे समजा तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल तर त्या प्रायव्हेट जॉब विषयीची सगळी माहिती. तुम्ही जर ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल, कुठल्या तरी खालच्या लेवलला काम करत असाल, तर त्या जॉब विषयी पण तुम्हाला ती काय करतील की माहिती विचारतील, डिटेल माहिती विचारतील. आणि अनुभव असे राज्यसेवेच्या मुलाखतीसाठी की जी लोक एक्झिस्टिंग जॉब मध्ये आहेत, म्हणजे काही लोक एसटी असतात, काही लोक एएसओ असतात, किंवा काही लोक राज्यसेवेतल्याच पण ग्रुप बी मध्ये काम करत असतात तुमचे, ठीक आहे ना. सो ह्या लोकांचे जे इंटरव्ह्यू जातात ते बऱ्यापैकी त्यांच्या जॉबवर जातात, की त्यांचा जो जॉब सुरू आहे ना त्या जॉबवरतीच ते क्वेश्चन तुम्हाला विचारतात की काय जॉब आहे, कुठल्या प्रकारचा जॉब आहे, काय काम करता, कुठं काम करता वगैरे टाईपचे क्वेश्चन आहेत ना ते येतात. प्रायव्हेट लोकांना पण तिथं क्वेश्चन्स येणारच. तुम्ही जर प्रायव्हेट कंपनीत काम करताना तुमचं जॉब डिझिग्नेशन काय, काम करताय ती कंपनी नेमकी काय काम करते, तुमचं जॉब प्रोफाईल काय, ठीक आहे ना. सो या टाईपचे क्वेश्चन विचारतात. त्यामुळे जी लोक जॉब करतायत, जे असतील ती लोक, त्यांनी मात्र काय करायचं, त्यांच्या जॉब डिस्क्रिप्शन विषयी प्रॉपर इन्फॉर्मेशन, त्यांची कंपनी असेल तर त्यांचं जे डिपार्टमेंट असेल ते डिपार्टमेंट, कंपनी, तुमचं स्वतःचं जॉब डिस्क्रिप्शन याच्या विषयीची एकदम प्रॉपर इन्फॉर्मेशन तिथे गॅदर करून ठेवायचं लक्षात, ठीक आहे ना. नेक्स्ट, प्रशासनात येण्याचं कारण विचारतील, तुमची प्रेरणा विचारतील तुम्हाला, ठीक आहे ना. की हा परत एक वैयक्तिक प्रश्न तुमचा असतो की का प्रशासनात यायचंय, का तुम्हाला हा ऑफिसर व्हायचंय किंवा का तुम्हाला या डिपार्टमेंटला काम करायचंय. कॅज्युअल क्वेश्चन असतो लक्षात ठेवा, ठीक आहे ना. मग काय होतं की ह्या क्वेश्चनचं आन्सर आपल्या मनामध्ये असतं. आपण आपलं आता देखील तुम्हाला जर विचारलं की तुम्हाला का प्रशासनात यायचंय तर तुमचं एक उत्तर तयार असतं. पण मग आपण थोडंसं काय केलं पाहिजे की ते उत्तर बोलून बघितलं पाहिजे 4 मित्रांच्या मध्ये, आणि मग 4 मित्रांचे त्यावरती रिॲक्शन्स काय, ते रिॲक्शन आपण ऑब्झर्व केलं पाहिजे की भाई याला पटते का, पचते का. कारण मे बी तुमचे काही विचार असतील प्रशासनामध्ये येण्याचे, पण ऍटलीस्ट आपण त्याला काय केलं पाहिजे की थोडंसं एका सिस्टमॅटिक पॅनल आपण की स्ट्रक्चर मध्ये आणलं पाहिजे आपण, की मला प्रशासनात का यायचंय लक्षात घ्या, ठीक आहे ना. आपली एक 3 किंवा 4 चांगली कारणं असली पाहिजेत प्रशासनात येण्यासंबंधीची, आणि ती कारणं आपण काय करू की जॉट डाऊन करून ठेवूया की या कारणांसाठी मला काय करायचंय की प्रशासनात यायचंय. आणि मग पुढे बघतोय आपण की प्रशासनात येण्याविषयी तुमचं काय की विशेष गुण विचारतील. म्हणजे हे परत थोडं त्यांना फार आवडतं इंटरव्ह्यू पॅनलला हे विचारायला, की समजा तुम्ही जर राज्यसेवेचा इंटरव्ह्यू देताय आणि तुम्ही समजा जो पसंतीक्रम दिलाय पोस्टचा, त्या पसंतीक्रमामध्ये समजा तुम्ही डीवायएसपी हा तुमचा काय टाकलाय की पसंतीक्रम टाकलाय, ते तुम्हाला नक्कीच विचारणार की तुम्हाला डीवायएसपी का करायचं, म्हणजे किंवा डीवायएसपी होण्यासाठीचे कोणते विशेष गुण तुमच्यामध्ये, म्हणजे इतर कॅन्डिडेट बसलेत ना, हे समजा 100, 200, 300 लोक जे इंटरव्ह्यू बाहेर बसलेत ना, त्यांच्यापेक्षा तुमच्यामध्ये वेगळं काय. त्यामुळं जो काय, आणि पीएसआय असेल तर पीएसआय बाबतीत तुम्हाला ते विचारतीलच की पीएसआय होण्यासाठीचे तुमच्यामध्ये विशेष गुण कोणते. सो ते जे काही गुणांची यादी आहे ना
ती थोडीशी बऱ्याच लोकांची रटावाणी यादी असते की मी फार धाडसी आहे, मला लोकांच्या मध्ये राहायला आवडतं, मला मला चॅलेंजेस घ्यायला आवडतं. ही फार रटाळवाणी यादी त्यांनी ऐकली, ठीक आहे ना. सो आपली पण उत्तर तशीच असू देत, काही फार वेगळं करायचं नाही आपल्याला, पण थोडंसं इनोव्हेटिव्ह पद्धतीने ती उत्तर मांडता येतात आपल्याला. मग ते थोडंसं लिहून जर ठेवलं ना की मला प्रशासनात येण्यासाठी माझ्याकडे कुठले गुण आहेत, तर ते गुण मी काय करतो की थोडेसे इनोव्हेटिव्ह वेने काय करतो की लिहून ठेवतो, जेणेकरून जर प्रश्न पडलाच तर माझं उत्तर जे आहे ते कंटेंट सेमच आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. फक्त मी काय करतो की रिप्रेझेंट करताना थोडंसं वेगळ्या पद्धतीने करतोय, मे बी पॅनलला ते उत्तर थोडंसं काय करेल की अपील करा असं मी उत्तर तयार करतो, ठीक आहे ना. हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे की तुमचा छंद. मी मगाशी बोललो त्याप्रमाणे की प्रोफाईल तयार करताना आपण काय करतो त्यामध्ये छंदचा पार्ट टाकतो, ठीक आहे ना. आणि मग आता काही वेळा ते येतं, काही वेळा येत नाही. आता सध्याच्या बघतो आपण की मला ते छंदचा पार्ट तुमचा अवॉइड केला, पण ते विचारलं समजा तुम्हाला क्वेश्चन की तुमचा छंद काय, आणि जर असेल तर सांगा. म्हणजे हे बऱ्याच लोकांना वाटतं की छंद प्रत्येकाला असलाच पाहिजे, असं काही नाही. आता मी 2 इंटरव्ह्यू दिले, मला छंद विचारला, मी नाही म्हणून सांगितलं मला कुठलाही छंद नाही, ठीक आहे ना. तर चालतं, काय हरकत नाही. मग ते विचारते तुम्हाला की पास टाइम मध्ये काय करताय, ज्यावेळेस वेळ तुमचा असतो तर आपण काय समजा रॅन्डमली की मूवी बघतो, मोबाईल बघतो, किंवा काय तुमचं जे काय करतो तुम्ही सांगू शकता, ठीक आहे ना. पण जर छंद असेल प्रामाणिकपणे तर तो छंदाविषयी माहिती घेऊन ठेवा. आता थोडंसं मी माझी पहिल्या इंटरव्ह्यूचा किस्सा शेअर करतो. मी ज्यावेळेस फॉरेस्टचा इंटरव्ह्यू दिला होता त्यावेळेस माझ्या प्रोफाईलमध्ये छंद जो टाकला होता तो स्विमिंग टाकला होता, ठीक आहे. आणि ते मला माहित नव्हतं, कारण तो नेट कॅफेत फॉर्म भरला होता आणि तिथून तो स्विमिंग टाकला होता. नंतर मी जेव्हा पॅनल समोर बसलो त्यावेळेस मला कळलं की माझा प्रोफाईलमध्ये छंद माझा काय की स्विमिंग आहे. तर त्यांनी मला बॅकस्ट्रोक, बटरफ्लाय आणि या गोष्टी विचारल्या स्विमिंग मध्ये, जे की मला माहित नव्हतं. मी त्यावेळेस मान्य केलं की माझा हा छंद मी टाकलेला नाहीये, तो नेट कॅफेवरून टाकला. तो तसं आपल्या बाबतीत होऊ नये. जर छंद असेल आपला तर तो ज्याला म्हणू आपण की आपला प्रामाणिकपणे छंद असला पाहिजे. तुम्ही काही करू शकता छंदाच्या नावाखाली. म्हणजे छंद तुमचा, तुम्हाला कॉईन जमा करण्याचा छंद आहे, तुम्हाला जुनी गाणी एकत्र करण्याचा छंद आहे, जे काही तुमचा असेल ते, तो छंद मात्र काय करा की प्रॉपर प्रिपेअर करून ठेवा. असंच नाही रॅन्डम की मला क्रिकेट खेळायला आवडतं, पण क्रिकेट खेळायला आवडतं म्हणजे क्रिकेटचे टेक्निकल क्वेश्चन तुम्हाला येणार लक्षात ठेवा, ठीक आहे ना. की आता कुठला सामना सुरू आहे, की आता कुठली टुर्नामेंट सुरू आहे, किती तुमची त्यामध्ये काय की संघ आहेत वगैरे, हे टेक्निकल त्यामध्ये गोष्टी येणार. त्यामुळं जर तुम्हाला खरंच त्या गोष्टीचा छंद असेल तरच मेन्शन करा, अदरवाईज तुम्ही छंद नाही असं देखील म्हणू शकता, काही त्यामध्ये वावगं नाहीये. ठीक आहे. तुमचे गुण आणि अवगुण तुम्ही विचारतात रॅन्डम तुम्हाला की तुमचे गुण सांगा, मला 5 गुण सांगा. आता थोडंसं काय होतं की इथं पण परत तो घोळ होतो की आपण आपले गुण सांगताना फार लाजतो. त्यामुळे आपण काय करूया की आपल्यामध्ये जे खरंच गुण आहेत ना, आपल्या मित्रांना विचारून, माझ्या 4 मित्रांना विचारून, आपल्या जवळच्या मित्रांना, की तुला काय वाटतं माझ्यामध्ये काय चांगले गुण आहेत ते लिहून ठेवा आपण. आणि मग ते इंटरव्ह्यूला कुठले सांगता येतील ते पण थोडेसे वेगळे काढून ठेवा आपण. गुणांचा एक वेळ ठीक होऊ शकते, पण अवगुण म्हटलं किंवा तुमचे ड्रॉबॅक्स काय सांगा म्हटलं की आपल्याला वाटतं की माझ्यात काय ड्रॉबॅक नाही. तर मग तेच आपण मित्रांना पण, त्या पण मित्रांना विचारा माझे ड्रॉबॅक काय ते सांग, ते पण आपण लिहून ठेवूया. आणि ते ड्रॉबॅक पण आपण काय करूया की थोडेसे त्यातले मित्र सांगताना काय मित्र आगाव असतील तर तुमचे 20 ड्रॉबॅक सांगून टाकतो, हे चुकतंय ते चुकतंय, अमुक आहे तमुक आहे सगळं सांगतो तुमचं, ठीक आहे ना. पण इंटरव्ह्यू पॅनल सांगताना कुठले ड्रॉबॅक आपण सांगितले पाहिजेत जे की ऑर दिसणार नाही. म्हणजे समजा ते तुम्ही म्हणलात की माझा ड्रॉबॅक काय, मित्र म्हणतोय का तू लेट उठतोस, तुला सकाळी 10 वाजता उठतोस तो, आणि ते जर तुम्ही इंटरव्ह्यू पॅनल सांगितलं की सर मला सकाळी 10 वाजता उठायची सवय, तर हे इम्प्रेशन तितकंसं चांगलं जात नाही. ड्रॉबॅक सांगताना पण ते जे काही तुमच्या मित्रांच्याकडून तुम्हाला 20-25 ड्रॉबॅकची यादी मिळेल, तुमचे चांगले मित्र, खरे मित्र असतील तर, कारण खरे मित्र तुमचे ड्रॉबॅक तुम्हाला सांगतील, ठीक आहे ना. तो खरे मित्र असतील तर त्यातले 4-5 ड्रॉबॅक बाजूला काढणं की जे आता मी बोलल्याप्रमाणे की ऑर दिसणार नाही इंटरव्ह्यू पॅनल समोर, तर ते आपण ड्रॉबॅक बाजूला काढून काय करूया की इंटरव्ह्यू पॅनल समोर सांगा. आणि मग त्याच्यावरती कसं मी काम करतोय, ओव्हरकम करतोय, त्याच्यावरती पण आपले आन्सर तयार असले पाहिजे की हा माझा हा ड्रॉबॅक आहे पण मी त्यावरती हे काम करतो, लक्षात, ठीक आहे ना. सो ही काही वैयक्तिक प्रश्नांची यादी. हा, त्याच्यामध्ये अजून काय ऍड होतील, काय डिलीट होतील तुमचे प्रश्न, ठीक आहे. तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये अजून काही 4-5 क्वेश्चन ऍड व्हायला पाहिजे, तुम्ही ते ऍड करू शकताय, पण ऍटलीस्ट हे मिनिमम आहे. वैयक्तिक तुमचे प्रोफाईल विषयीची माहिती तुमची ही आपण काय करू की थोडीशी चांगली प्रिपेअर करून ठेवा. हा एक आपला सेक्शन झाला तुमचा प्रिपरेशनचा, ठीक आहे ना. नेक्स्ट सेक्शनला जाऊया आपण आता. नेक्स्ट सेक्शन तो देखील फार महत्वाचा आहे, तो म्हणजे शैक्षणिक. बऱ्याच वेळा असं मी बघतो की लोक इंटरव्ह्यूची तयारी करायचं म्हटलं की पटकन पाठीमागचे न्यूजपेपर काढतात, पाठीमागचे मॅगझिन्स काढतात, सगळ्या वेबसाईट उघडतात, करंट अफेअर्स अमुक तमुक चर्चेवरती लागतो तुमच्या. पण लक्षात घ्या, सुरुवात जे ती सुरुवात इथनच व्हायला पाहिजे ह्या मुद्द्यांच्या पासून, ठीक आहे ना. की आधी आपण आपली वैयक्तिक माहिती चांगली स्ट्रॉंग प्रिपेअर केली, नंतर आपण काय करतोय आपण आपली शैक्षणिक जी माहिती आहे. आता तुम्हाला क्वेश्चन दिसले तर क्वेश्चन काय आहे, ठीक आहे ना. सगळ्या अँगलला आपण क्वेश्चन घेतले, ते क्वेश्चन कसं बघून घ्या. पहिलं काय तर 10वी 12वी पदवी कुठून केली, मागाशी बोललो आपण, शाळा कुठले तुमचं, कॉलेज कुठलं तुमचं, त्यामध्ये काही विषय जर असेल तर ते विषय आपल्याला बघायचंय. कधी केली, इयर्स, 10वी या वर्षी पास झालो ते इयर्स माहिती असणं गरजेचं आहे. कारण का त्यातनं तुमचं जे म्हणून आपण की एक ऑफिसर म्हणून ज्या क्वालिटीज म्हणतो आपण, त्या क्वालिटीपैकी ही एक क्वालिटी आहे की आपण आपली 10वी कधी केली. बरेच लोकांना आठवत नाही की 10वी या वर्षी 12वी या वर्षी त्यांच्या इयर्स आहेत, इयर्स त्यांचे मिसमॅच होतात. त्यामुळे लक्षात घ्या की 10वी कुठल्या वर्षी कुठून केली, कुठल्या वर्षी केली, 12वी कुठल्या वर्षी केली, कुठून केली, आणि त्यानंतर पदवी कुठल्या वर्षी केली आणि कुठून केली. जर पदव्युत्तर शिक्षण घेतलं असेल तर ते पण लक्षात ठेवा की पदव्युत्तर शिक्षण तुम्ही जर
पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर ते पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण देखील तुम्ही कुठून केलं आणि कधी केलं, त्या सगळ्या डेट्स आहेत, त्या डेट्स तुम्ही सिंक जो आहे सिंक व्यवस्थित तुम्ही मेंटेन करायचं लक्षात, ठीक आहे ना. आणि गुण किती मिळाले प्रत्येक इयरचे तुमचे, म्हणजे 10वीचे गुण किती होते, 12वीचे गुण किती होते, पदवीचे गुण किती होते आणि पदव्युत्तरचे गुण तुमचे किती होते, ते सगळे गुण तुम्हाला व्यवस्थित माहिती असणे गरजेचं आहे. परत तुम्ही प्रोफाईलला पण जाऊन तुमचे चेक करा की तुम्ही प्रोफाईलला काय भरलंय ते, कारण का तेच त्यांच्या समोर असतं. त्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं सांगताय आणि प्रोफाईलमध्ये काहीतरी वेगळंच दिसतंय तर दिवस असं होतं की तुम्ही त्यांना फसवताय का काय. त्यामुळे तसं होऊ नये. प्रोफाईल मधले गुण आणि तुम्ही सांगताय ते गुण हे काय असले पाहिजेत की समान असले पाहिजे. त्यामुळे हा एक पार्ट व्यवस्थित तोंड पाठ काय करा की प्रिपेअर करून ठेवा तुमचा. हा, जर कुठे गॅप असेल तर कारण पाहिजे तुमचं. समजा तुम्ही 12वी केलं आणि 12वी तुमचं समजा 2012 झालं असेल आणि त्यानंतर बघतो आपण की नंतर ऑब्विस आहे की तुम्ही जर समजा त्यानंतर इंजिनिअरिंग केलं असेल तर 12 नंतर समजा 4 वर्ष म्हणजे 16 तुमचं का 17 तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट व्हायला पाहिजे. पण समजा तसं होत नसेल, त्यात गॅप पडला असेल तर तो गॅपचं जे काही रिझन आहे ना ते रिझन खरं सांगितलं पाहिजे आपण. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या वर्षी वायडी पडला असाल, होऊ शकते अगदी ते ऍक्सेप्टेड एखाद्या वर्षी वायडी पडला असाल तर तुम्ही सांगा की माझं 1 वर्ष माझं इयर डाऊन झालं होतं आणि त्यामुळे तो 1 वर्षाचा गॅप पडलाय, किंवा काही कारणामुळे आपण बघतोय की तुम्ही गॅप घेतलेला असतो बऱ्यापैकी 12वी नंतर बघतो आपण की चांगलं कॉलेज मिळालं नाही इंजिनिअरिंगचं किंवा मेडिकलचं, म्हणून आपण काय करतो 1 वर्ष गॅप टाकतो. सो तो जो काही पर्टिक्युलर गॅप आहे ना त्या गॅपचं रिझन माहिती असलं पाहिजे आपल्याला की भाई हा गॅप काय ते. त्या गॅपचं कुठलंही थातूर मातूर कारण सांगून चालणार नाही. जे काय असेल ते जेन्युइन कारण सांगा की या कारणामुळे काय होतं की तो 10वी मध्ये 12वी मध्ये किंवा पदवीमध्ये काय होतं की तो गॅप होता. असेल तर, नसेल तर काय प्रॉब्लेम नाही, इट्स ओके, टोटली फाईन. पण जरी गॅप असेल, मी आता बोलल्याप्रमाणे की कुठल्याही कारणामुळे जर तो गॅप पडला असेल ना तर ते खरं कारण काय करा की इंटरव्ह्यू सांगा. तिथं अजिबात तुम्ही फसवाफसवी करण्याचा प्रयत्न करू नका किंवा म्हणजे तसे गरज नाही तुमची, ठीक आहे ना. गुणांच्या मध्ये पण जर फरक असेल ना तर तो देखील ते स्पॉट करतात. म्हणजे समजा 10वीला 80% मार्क्स होते, 12वीला पण समजू आपण की 75% मार्क्स होते आणि डिग्रीला अचानक तुमचे मार्क्स जर समजू आपण की 50% वरती आली तर ते स्पॉट करतात, ते विचारतात की 10वी 80, 12वी 75 आणि डिग्रीला तुमच्या काही की 50% मार्क्स, हा डिफरन्स का क्रिएट झाला. तर त्याच्यावरती आपण थोडंसं विचार करून ठेवूया आपण की भाई का आपले मार्क्स कमी झाले, आणि त्याचं देखील एक चांगलं आन्सर आपण काय करू की तयार करूया आपण आपल्या लेवलला की माझे मार्क्स का कमी झाले ते. सो तुमचं जे काही रिझन असेल ते, तुम्ही समजा जॉब करत तुम्ही डिग्री कंप्लीट केली तुमची, किंवा घरची परिस्थिती अशी होती की त्यामुळे तुम्हाला जॉब करायला किंवा तुमच्या अजून काही सिच्युएशन तुमची असेल त्यामुळे मला त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तुमचं, जे काय असेल आजारपण असेल काही असेल तुमचं, ज्या कुठल्या कारणामुळे तुमच्या मार्क्स मध्ये डिफरन्स जर झाला असेल किंवा तो गॅप जर मोठा क्रिएट झाला असेल तर त्या गॅपचं एक समर्पक कारण आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्याच्यावरती आपण विचार करून ठेवला पाहिजे की आपण काय सांगू शकतोय किंवा इंटरव्ह्यू पॅनल इथं काय अपील होऊ शकतो लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पदवी जर मुक्त विद्यापीठात केली असेल तर ती देखील तुम्हाला त्याचं कारण सांगावं लागेल. म्हणजे बरेच लोक असतात की जी पदवी काय करतात की ओपन युनिव्हर्सिटी करतात, तर त्याचं देखील कारण माहिती असतं आपल्याला सांगता आलं पाहिजे की का मी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये पदवी कंप्लीट केली लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आता हे फार महत्वाचं आहे, फार म्हणजे फार महत्वाचं आहे. तुमचा इंटरव्ह्यू जसं मागाशी बोललो आपण, जॉब केला असेल तर त्या जॉबवरती फिरतो, तसा ह्या पार्ट देखील तुमचा इंटरव्ह्यू फार जास्त फिरतो. म्हणजे मला आठवतं की माझ्या फॉरेस्टच्या इंटरव्ह्यूला मला फिजिक्स वरतीच माझे 7-8 क्वेश्चन होते, ठीक आहे ना. सो तुमच्या डिग्रीवरती क्वेश्चन्स येणारच लक्षात ठेवा. त्यामुळे ज्या विषयातनं पदवी पूर्ण केली आहे किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतले त्याचं म्हणजे 2-3 गोष्टी असतील. पहिलं म्हणजे काय की त्याच विषयातनं किंवा तोच सब्जेक्ट घेऊन तुम्ही पदवी का केली. म्हणजे समजा BA इकॉनॉमिक्स केलं असेल तर तेच का केलं, किंवा BA पॉलिटिकल सायन्स केलं असेल तर तेच का केलं, इंजिनिअरिंग केलं असेल तर तेच का केलं, फार्मसी केलं असेल तर तेच का केलं. आपल्याला आपली डिग्री करण्यामागचा उद्देश माहिती असला पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह माहिती असला पाहिजे की मी का या पर्टिक्युलर सब्जेक्ट मधून स्ट्रीम मधून काय केले की डिग्री केली आहे. फार लांबडं उत्तर डोकं आहे. थोडक्यात एका वाक्यात की मला आवडते, मला आवड आहे, संपला विषय, मला विषयाची आवड आहे म्हणून मी काय केली यातून डिग्री कंप्लीट केली. सिंपल. तुमचं जे काय आन्सर असेल ते असेल, पण मी सांगतोय त्यापर्यंत तुमचं आन्सर असलं पाहिजे की का. असं सांगून चालणार नाही की 12वी नंतर माझा मित्र पण काय केला की सायन्सला गेला, 10वी नंतर म्हणून मी पण सायन्सला गेलो, त्यानं फार्मसी घेतलं म्हणून मी पण फार्मसी घेतलं. तर यातनं कुठल्याही अधिकाऱ्याच्या क्वालिटीज तुमच्याकडे रिफ्लेक्ट होत नाही लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळं तुम्ही त्या केलं असेल मे बी तुम्ही तसं, पण तरी देखील ती डिग्री करण्यामागचं तुमचं जे रिझन आहे ना ते स्ट्रॉंग रिझन त्यांच्यासमोर तुम्हाला मांडता आलं पाहिजे. पहिलं हे. दुसरं की तुमच्या डिग्रीचा प्रशासनामध्ये असणारा उपयोग तुम्हाला ते विचारतो की तुम्ही समजा इंजिनियर आहात तुम्ही, तर इंजिनिअरिंगचा तुमचा आमच्या प्रशासनात काय उपयोग होईल किंवा मेडिकलचा आमच्या प्रशासनात काय उपयोग होईल. आता कसं होतं की प्रत्येकच विषयाची काही तशी डिरेक्टली कुठली लिंक असत नाही की माझ्या विषयाचा असा असा वापर होणार आहे तुमचा, ठीक आहे ना. पण ऍटलीस्ट आपण सांगितलं पाहिजे की प्रशासनामध्ये जे काही काम चालतं त्या कामामध्ये तुमचा सब्जेक्ट थोडासा आणून ती लिंक करता येते का. मग ही लिंकेज आहे ते तिथं बसून आठवत नाही. तुम्ही इंटरव्ह्यू पॅनल समोर बसलाय आणि पॅनल समोर तुम्ही तुमचा हिस्ट्री आणि प्रशासनातला उपयोग हा जर लिंक करण्याचा प्रयत्न करायला बसलात ना तर
अवघड आहे ते सगळं लिंक करणं, ठीक आहे ना. त्यामुळे आधीच विचार करून ठेवूया की मी जर BA हिस्ट्री पास असेल तर हिस्ट्री या सब्जेक्टचा मला माझ्या प्रशासनामध्ये काही की उपयोग काय होईल ते. त्यामुळे हे जे लिंकेज आहे ते लिंकेज आधीच आपण बाहेर करून घेऊ तुमचं, ठीक आहे ना. ते आणि मग बोललो आपण तसं की पदव्युत्तर शिक्षण घेतलं असेल तुमचं स्पेशलायझेशन, तर ते अजून जास्त थोडंसं डिटेल क्वेश्चन तुमचे विचारतील, ठीक आहे ना. त्यामुळे ज्या ज्या विषयाचे तुमचं डिग्री कंप्लीट असेल त्या विषयाची इत्थंभूत माहिती, बेसिक इन्फॉर्मेशन आपण ती घ्यायचे, करून ठेवायचे, त्याच्याविषयीची माहिती आतापासून गॅदर करायची लक्षात ठेवा. जी लोक आता अजून डिग्री असते ना त्यांच्यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही तुमची डिग्री कंप्लीट करत असताना या मुद्द्यांच्यावरती विशेष भर द्या. त्यानंतर पदवी विषयासंदर्भात चालू घडामोडी, म्हणजे तुम्ही ज्या विषयातून तुमची डिग्री कंप्लीट केली ना तर त्या विषयामध्ये रिसेंटली जर काही अपडेट येत असतील तर तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा की तुम्ही, माझं एक्झाम्पल घेतो, समजा मी फिजिक्स ग्रॅज्युएट आहे आणि आत्ताच बघतोय आपण की रिसेंटली नोबेल प्राइज जे ते तुमचे झाले डिस्ट्रीब्यूट करून तुमचे, ठीक आहे ना. तर या वर्षीचं नोबेल प्राइज कुणाला मिळालं फिजिक्स मधलं, त्यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी संशोधन केलं किंवा त्यांचं संशोधन नेमकं काय होतं तुम्हाला थोडक्यात सांगता आलं पाहिजे, ठीक आहे ना. त्यामुळे तुमच्या क्षेत्रासंबंधी जर काही अपडेट घडली असेल करंटमध्ये तुमच्या, तर ती करंटची अपडेट तुम्हाला तुमच्या विषयासंदर्भातली माहिती, खास करून जे टेक्निकलची मुलं आहेत समजून घ्या. टेक्निकलच्या मुलांना जर समजा चुकून पॅनल मेंबर मध्ये कोणी टेक्निकल ज्यामुळे आपण की एन्थुझियास्टिक असेल, त्याला आवड आहे त्या गोष्टींची अपडेट ठेवणं, तर तो फार खोदून खोदून टेक्निकलचे क्वेश्चन विचारतो. त्यामुळे तुम्ही जर कुठल्या विषयात ग्रॅज्युएट असाल टेक्निकलचे, तर त्या विषयामध्ये जर काही रिसेंटली घडलं असेल महत्वाचं म्हणतो सगळंच नाही पण महत्वाचं घडलं असेल तर लक्षात घ्या की तुम्हाला ती इन्फॉर्मेशन गॅदर करून ठेवावी लागेल तुमची, ठीक आहे ना. हे इन्फॉर्मेशन तुम्हाला न्यूजपेपरला, मॅगझिनला आरामात मिळून जाते. तर तुम्ही सरळ गुगलला सर्च केलं अमुक अमुक सब्जेक्टचं नाव टाकून तर देखील तुम्हाला तिथं रिसेंटच्या सगळ्या डेव्हलपमेंट बघायला मिळते. तर त्या अनुषंगाने तुम्हाला ती प्रिपेअर करणं गरजेचं आहे. त्यामुळं शैक्षणिक बाबतीतला हा जो पार्ट आहे ना तो देखील मी परत रिपीट करतो की हा पार्ट फार महत्वाचा आहे. येथूनच काय कळतं की कॅन्डिडेट सिरियस किती आहे सगळ्या गोष्टी बाबतीत त्याचा अंदाज होतो. त्यामुळे हा पार्ट तुम्ही फार आपण की चांगला प्रिपेअर करायचा आहे तुमच्या लेवलला. जर इथं कुठेही तुम्हाला वाटतं की हे अजून आपल्याला करायचं राहिलंय किंवा करणं गरजेचं आहे तर ते पाठीमागे जा, ते प्रिपेअर करा, ते व्यवस्थित काय करा की मेन्शन करून नोट डाऊन करून ठेवा. मी बोलल्याप्रमाणे की प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करून ठेवायची आहे. जरी कुठलंही उत्तर मनात ठेवायचं नाहीये, म्हणजे गॅप का होता तर माझ्या मनात ठेवतो मी गॅप का, मनात नाही ठेवायचं कारण का मनातले उत्तर नंतर चेंज होतं तुमचं, ठीक आहे ना. त्यामुळे लिहून ठेवायचं. त्यामध्ये काय वाटलं की चेंज करायचं तर चेंज करा जरूर तुमचा, पण कुठलंही उत्तर जे आहे ते मनात ठेवायचं नाहीये. सगळी उत्तर तुम्हाला काय करायचं की तुमच्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवायचे, ठीक आहे ना. पुढे जाऊया आपण. इथे अजून एक आहे की व्यावसायिक शिक्षण असल्यास त्याचा प्रशासनामध्ये उपयोग तुमचा, कारण का हे पण थोडंसं काय करतं तुम्हाला जर वाटलं की कॅन्डिडेटची थोडीशी खेचायची तर ते करतात तसं. समजा तुम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजमधून ग्रॅज्युएट असाल, तुम्ही समजा समजा आपण की तुम्ही चांगल्या कॉलेजमधनं इंजिनिअरिंग कम्प्लीट केली आणि समजा तुम्ही ते म्हणतील की तू इंजिनियर झालायस आणि तुम्हाला समजा की तुम्ही प्रशासनामध्ये आला तर ग्रुप बी ची पोस्ट मिळाली तर ते थोडंसं तुमचं हे आहे ना डाऊनग्रेड आहे. तुम्ही इंजिनियर चांगल्या कॉलेजमध्ये होता तुम्ही आता काय करता की ग्रुप बीच्या पोस्टमध्ये तुम्ही काम करता, तुमचं डाऊनग्रेड झालं. तर तिथं पण आपल्याला ते समर्पकपणे सांगता आलं पाहिजे की माझं क्वालिफिकेशन आणि मी जे काय काम करतोय हे इक्वल कसं आहे किंवा मला ते करायला कसं आवडते वगैरे, किंवा मी त्याचा प्रशासनामध्ये कसा उपयोग करून घेतो तुमचा. ज्यांचं व्यावसायिक शिक्षण आहे त्यांनी मात्र काय करणं हा मुद्दा लक्षात ठेवायचा, ठीक आहे ना. पुढे जाऊया आपण. येस, हा एक पार्ट महत्वाचा तुमचा की जो खास करून सगळ्याच एक्झामला की हा पार्ट वरती पण क्वेश्चन. मी सेक्शन्स करतोय. पहिला सेक्शन कोणता बघितला आपण, वैयक्तिक प्रोफाईल. दुसरा बघितला आपण आपलं शिक्षण. आणि तिसरा बघतोय आपण की आपलं ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करतोय ना ती पोस्ट, ते पद आणि ते एकूण जी त्याची प्रशासनिक रचना जी आहे ना तर त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायची की व्यवस्थित काढून ठेवायची. ही कुठनं मिळते, ही एकतर तुम्हाला जनरली माहिती असली पाहिजे जे तुम्ही आजूबाजूला बघता ऑब्झर्वेशन मधून, किंवा तुमचे जर कोण मित्र सिनियर जर कोण पास झाले असतील ना तर त्यांच्याकडून पण ही तुम्हाला इन्फॉर्मेशन चांगल्या प्रकारे मिळू शकते. पण इन्फॉर्मेशन फार पर्टिक्युलरली तुम्हाला गॅदर करून ठेवायचे आहे. यातनं पण काय कळतं की कॅन्डिडेट त्या पोस्टसाठी सुटेबल आहे का. म्हणजे तुम्ही अप्लाय केला डीवायएसपी म्हणून आणि तुम्हाला जर समजा विचारलं की पोलीस प्रशासनाची रचना सांगा, तुम्हाला ती माहित नाहीये तर ते म्हणजे कळतेच की हा कॅन्डिडेट तितका सिरियस नाहीये या गोष्टीबद्दल, त्यामुळे तुमचे मे बी मार्क्स कमी होते. त्यामुळे थोडंसं मी आता म्हणलंच की मी एक क्वेश्चन घेतो आधी, मग आपण पुढचं डिस्कशन करू आपण. ठीक आहे. काय बघा की ज्या पदासाठी परीक्षा देत आहे त्या पदाची संपूर्ण माहिती, म्हणजे त्यांची नेमणूक कोण करते, त्याचे अधिकार काय असतात, त्याचं काम काय असतं, ते एकूण प्रशासनाची उतरण काय असते. समजा पोलीस डिपार्टमेंट आहे तर पोलीस डिपार्टमेंटच्या अगदी वरच्या पासून खालच्या पर्यंतची उतरण आहे ना ती उतरण आपल्याला प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे. त्यांचं स्ट्रक्चर जे जॉब डिस्क्रिप्शन जे आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण कुठं फिट बसणार आहे ते जॉब डिस्क्रिप्शन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्या विषयाचं, महसूल असेल तर महसूल, फॉरेस्ट असेल तर फॉरेस्ट, तुम्ही ज्या डिपार्टमेंटसाठी अप्लाय करताय ठीक आहे ना, तर त्या डिपार्टमेंटची इत्थंभूत, त्या पदाची इत्थंभूत माहिती तुम्हाला गॅदर करून ठेवायची.
ती माहिती असणं गरजेचंच आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. कारण का त्याच्यावरती क्वेश्चन जे आहेत ते विचारता इंटरव्ह्यू पॅनल तुमचं. आणि तेच बघा, आता तुम्ही मला की अजून आम्ही प्रश्नात जायचंय, त्याच्या आधीच आम्हाला माहिती असलं पाहिजे का, तर अपेक्षित नाहीये, पण मुद्दा असा असतो की तुम्ही त्या जॉब विषयी किती ज्याला आपण की उत्साही आहात. कारण तुम्ही जर उत्साही असाल ना जॉब विषयी, त्या कामाविषयी, तरच तुम्ही ती इन्फॉर्मेशन घेऊन ठेवताय. अदरवाईज तुम्ही फार कॅज्युअल असेल तर त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे ज्या डिपार्टमेंटसाठी तुम्ही अप्लाय करताय ना, त्या डिपार्टमेंट मधली ती जी पोस्ट आहे, त्या पोस्टच्या इर्द गिर्द जे काय सगळं दिसतंय ना, त्याची आपण चांगली इन्फॉर्मेशन घेऊन ठेवायची. दुसरं की संबंधित पदावरतीच का काम करायचं, हे फार म्हणजे परत इंटरेस्टिंग. म्हणजे समजा तुम्ही डीवायएसपी साठी अप्लाय करताय राज्यसेवेमधून, तर डीवायएसपीच का व्हायचं, किंवा पीएसआयच का व्हायचं, किंवा तहसील असेल तहसीलदारच का व्हायचं, असं ज्यावेळेस प्रश्न येतो ना, त्यावेळेस आपल्याला आपली जी उत्तर आहेत ना ती परफेक्ट असली पाहिजे, तुमची किंवा माहिती असली पाहिजे. की परत मी सांगतो, याचा विचार आपण फार सिरियसली केला नसतो, त्यामुळं विचार करून ठेवला पाहिजे की मला तहसीलदारच का व्हायचं. मग तुम्ही काही सांगू शकता, काही सांगू की तुम्ही तुमचे किस्से सांगू शकता, की मी 10वीत असताना 12वीत असताना काय केलं की तालुक्याला गेलो होतो दाखला काढा, त्यावेळेस मी ते बघितलं, मी माझ्या पप्पांना काकांना विचारलं काय माणूस हा, काय काम करतोय हा, ठीक आहे ना, आम्ही बघितलं की त्या कामाचा आवाका काय तुमचा, आणि झालं, मला वाटलं की हे काम आपल्याला करायचंय. तुमची ती स्टोरी असेल, कोणाची बघा प्रत्येकाची वेगळी काहीतरी स्टोरी असेल, तुमची जे काय, आणि बरोबर सांगतो प्रत्येकाला काहीतरी स्टोरी असलीच पाहिजे असं पण नाही, पण तुम्ही जर त्या एखाद्या पर्टिक्युलर पोस्टसाठी अप्लाय करताय ना, तर त्याचं रिझन आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता ऑब्व्हियसली जे राज्यसेवेची मुलं आहेत ना, त्यांना प्रेफरन्स विचारच आहे तुमच्या कुठल्या पदांचं, ठीक आहे ना. आणि प्रेफरन्स भरताना आपण काहीतरी विचार करतोच ना, की भाई मला डीवायएसपीच्या वरती मी काय करतो की तहसीलदार प्रेफरन्स देतोय, पण का देतोय, रिझन काय माझा आहे का तसं स्पेसिफिक, तर ते रिझन, किंवा मी डेप्युटी कलेक्टरच्या वरती मी काय करतो की डीवायएसपीचा प्रेफरन्स देतोय, रिझन काय माझं, मला वर्दीची आवड आहे, मला वर्दीमध्ये काम करायचं. जे काय तुमची स्टोरी असेल, तुमचं रिझन असेल ना, ते चांगलं आणि समर्पक असलं पाहिजे, जे पटलं पाहिजे लोकांना तुमचे, की हा याचं हे कारण आहे म्हणून त्याला त्या पोस्टवरती काम करायचं. सो जे काही तुमचं असेल संबंधित पदावरती काम करण्याचं कारण, ते व्यवस्थित तयार करून ठेवा, त्याच्यावरती विचार करून ठेवा, त्याला जोडणीला जे काही 4, 5, 10 मुद्दे जे मिळतील ना, ते मुद्दे कलेक्ट करून ठेवा की का मला या पोस्टवरती काम करायचं. नेक्स्ट, परत तेच मागाशी बोललो आपण त्याप्रमाणे, की त्या पर्टिक्युलर पदावरती काम करण्यासाठी तुमच्याकडे असे विशेष कुठले गुण आहेत का, ते विचारायला मागाशी बोललो आपण त्याच्याविषयीचं, की तुम्ही इतरांपेक्षा कसे वेगळा. जे काही इथं आमच्यासमोर इंटरव्ह्यू त्याला 1000 लोक बसलेत ना, त्या 1000 लोकांच्या पैकी पेक्षा तुम्ही कसे वेगळा ते तुम्हाला सांगावं लागेल. तुमच्याकडच्या क्वालिटीज, तुमच्याकडचे जे काही तुमच्या अचिव्हमेंट्स आहेत तुमच्या, त्या सांगून तुम्हाला ते पटवून द्यावं लागेल की येस मीच काय की आपल्यासाठी योग्य. निवड झाली नाही तर काय करा, हा एक परत जेन्युइन क्वेश्चन असतो. की समजा ते म्हणतात की तुम्ही इतक्या वर्षांपासून तयारी करताय वगैरे वगैरे गोष्टी, ठीक आहे ना, पण निवड जर नाही झाली तर काय करा. तर लक्षात घ्या की आता हे क्वेश्चन पण मी म्हणलोय त्याप्रमाणे, की व्यक्ती काय करते की व्याधी करते, प्रत्येकाचं उत्तर काय ते वेगळं असेल. प्रत्येक एक जण म्हणेल की मी काय करेल की पुन्हा नव्यानं प्रयत्न करेल, एक जण म्हणेल की आता मला बस झाले, मी आता इथून पुढे एक्झाम देणार नाही वगैरे. जे काय तुमचं असेल जेन्युइन उत्तर ते, पण आता ऑब्व्हियसली आपण सगळे नव्यानं काय करतो की पुन्हा प्रयत्न करणारच आहे. पण ते विचारतात खोदून तुम्हाला की जर निवड नाही झाली तर तुम्ही काय कराल वगैरे टाईपमध्ये, किंवा तुम्ही पसंतीक्रम देताना तुम्हाला की तुम्ही डीवायएसपी दिलाय पसंतीक्रम तुमचा, ठीक आहे ना, पण तुमची निवड होताना समजा आपण तुमची मुख्याधिकारी निवड झाली तर काम कराल कसं विचारतात. तर ऑब्व्हियस आहे की तुम्ही म्हणतच पाहिजे की मी काम करणार आहे. काही लोक म्हणतील नाही मला डीवायएसपी व्हायचं, मी नाही काम करणार, मी नेक्स्ट टाइम पुन्हा ट्राय करेन. काही लोक म्हणतील की नाही मला आता मिळाली नाही जी पोस्ट, त्या पोस्टवरती मी काम करेन आणि मी पुन्हा प्रयत्न करून डीवायएसपी होण्याचा काय जण की त्या पोस्टवर जाण्याचा प्रयत्न करेन. जे काही उत्तर असेल ते उत्तर तुम्हाला थोडंसं कन्व्हिन्सिंगली आणि रॅशनली त्यांना पटवून देता आलं पाहिजे की हो, जर या पदावरती संबंधित पदावरती निवड नाही झाली तर मी खालच्या पदावरती पण काम करायला तयार आहे, पण याचा अर्थ मी आयुष्यभर त्या खालच्या पदावरती काम करणार नाही, मी काय केलं की पुन्हा संधी मिळाली वरती जाईन. मग ते म्हटलं दुसरं पुढचं की वाटते हा तो पुढे असेल मे क्वेश्चन तुमचा, हा इथं म्हणतो खाली की यापेक्षा वरील पदावरती प्रयत्न करताय, हा क्वेश्चन असतो जनरली. समजा पीएसएल असाल तर ते विचारतील किंवा तिथं पण विचारतील राज्यसेवेला पण, की समजा तुमची निवड जी आहे ती ग्रुप बी मध्ये झाली तर पुन्हा प्रयत्न करून तुम्ही ग्रुप ए साठी प्रयत्न कराल का, तर तुमचं उत्तर होकारार्थी असलंच पाहिजे ऑब्व्हियसली, की मी प्रयत्न करतोय, मला काय करायचं ग्रुप ए मध्ये काम करायचं आहे. मग ते म्हणतील की मग काय इथं येत आहे, इथलं सोडून द्या वगैरे टाईपच्या गोष्टी तुमच्या येतील. त्याच्यावरती पण आपण थोडा विचार करून ठेवूया की इथं काम करतोय आणि जर माझी निवड वरती झाली तर मला काय काही दोन्हीकडच्या कामांचा अनुभव वगैरे मिळेल, असं काहीतरी आपलं उत्तर रॅशनली तिथं पटवून देता आलं पाहिजे, ठीक आहे ना. आणि म्हणलो आपण की पदासंबंधीच्या समस्या आणि तुमची तयारी, म्हणजे जे काही डिपार्टमेंट असेल, महसूल असेल, फॉरेस्ट असेल किंवा खास करून पोलीस प्रशासन तुमचं असेल, त्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या काही समस्या, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या समस्या तुमच्या, ठीक आहे ना. सो त्या समस्या कुठल्या आहेत नेमक्या, तुम्हाला त्या आयडेंटिफाय झाल्यात का, आणि त्या समस्यांच्या वरती तुम्ही काय रिॲक्ट कराल किंवा तुमचं उत्तर काय असेल, तुम्ही त्याच्यावरती कसं बघताय त्या समस्यांच्या, ठीक आहे ना. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टींची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी
तुम्हाला डिफिकल्ट आहे तुमच्या लेवलला, ठीक आहे. त्यासाठी काय करा, ज्यांनी आधी इंटरव्ह्यू दिले त्यांच्याशी डिस्कशन करणं गरजेचं आहे, किंवा आम्ही आमच्या अभिरूप मुलाखती अरेंज करतो, तुम्ही तिथे येऊन तुमचे ते प्रॉब्लेम बघू शकताय, किंवा जी लोक ऍक्च्युअली पदावरती काम करतात त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये त्यांच्याकडनं तुम्हाला हे चांगली इन्फॉर्मेशन मिळेल, समर्पक उत्तर मिळतील. तर तिथून ते आपलं उत्तर तयार करून घ्यायचे. ही तर मेहनत आहे, थोडंसं तुम्हाला फिरावं लागेल, तुम्हाला लोकांशी बोलावं लागेल, आणि ती इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे गॅदर करावं लागेल तुमची, ठीक आहे ना. सो हे तिसरा पार्ट असेल. आणि शेवटचा पार्ट जो आपला तो चौथा, ज्याला आम्ही सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि निर्णय क्षमता असं चौथी कॅटेगरी आपण केली, ठीक आहे ना. आणि मी मगाशी बोलल्याप्रमाणे बऱ्यापैकी विद्यार्थी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन म्हणलं की फक्त याच पार्ट वरती फोकस करतात, हे पार्ट करून जायचं व्यवस्थित तुमचं, ठीक आहे ना. आणि होतं काय की इंटरव्ह्यू सुरुवातीत नव्हते, वैयक्तिक माहिती, शिक्षण आणि तुमचं पद वगैरे तुमचं ह्याची तयारी प्रॉपर नाहीये, त्याची उत्तर फार डळमळीत येतात, आणि त्यामुळे इथपर्यंत काही लोकांचा इंटरव्ह्यू पोहोचतच नाही. बरेच लोक म्हणतात की मी इतकं सगळं करंट अफेअर्स करून गेलो होतो इंटरव्ह्यू साठी आणि मला त्यांनी काहीच विचारलं नाही. विचारलं का नाही, कारण जे पाठीमागचे सेक्शन्स आहेत ना, त्या सेक्शन्सची जशी उत्तरं पाहिजेत तुमच्याकडनं तशी उत्तरं आलीच नाहीत, तर त्यांना वाटतं की पुढे जाऊन याला बाकीचे प्रश्न विचारायला काही पॉईंट नाहीये. हे प्रश्न तुम्हाला कधी येतील माहितीये का, कधी येते तुमचे, जर पाठीमागची उत्तर तुमच्याकडनं फार चांगली, स्ट्रॉंग, प्रॉमिनंट आलीत ना, तर मग तुम्ही इथपर्यंत पोहोचताय. आणि याची उत्तर मग तुमच्याकडनं ते अजून चांगली, तर मग तुमचं सिलेक्शनचा जो काय त्यामुळे आपण की चान्स आहे ना, तो चान्स वाढतोय. त्यामुळं टप्पे समजून घ्या. मी परत सांगतोय की बऱ्यापैकी लोक प्रिपरेशन करत असताना फक्त या पार्टवरती फोकस करतात, ह्याच्यावरती माहिती गोळा करतात, आणि मग होतं काय की पाठीमागचे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही फार कॅज्युअली घेतात. तर तसं करू नका. पाठीमागच्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत, किंबहुना याच्यापेक्षा त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तो जर पार्ट चांगला गेला ना, तर तुम्हाला ह्या पार्टवरती जर काही जरी नाही आलं तरी ते ऍक्सेप्ट करतात, ठीक आहे. तुमचं नॉलेज जे होतं ना, नॉलेज चेक केलेलं आहे कुठनं, मेन्स मधनं. इथं परत ते नॉलेज टेस्टिंगचा पार्ट आहे, त्यात थोडंफार वर खाली झालं चालतंय, पण पाठीमागची इन्फॉर्मेशन जी होती ना ती फार स्टॅटिक इन्फॉर्मेशन आहे, ती फार ज्यामुळे आपण की जनरल इन्फॉर्मेशन आहे. आणि तुमच्याकडे जर जनरल इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्हाला मी करंट अफेअर्स आम्ही का विचारू असं इंटरव्ह्यू पॅनल म्हणेल. त्यामुळं हा जो पार्ट आहे हा महत्वाचा आहे, पण तो तुम्ही जितका समजताय तितका महत्वाचा नाहीये. मग याच्यामध्ये काय काय प्रिपेअर करायचंय म्हणून आपण की सामान्य ज्ञान म्हणजे कळते आपण आतापर्यंत केलं, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, ठीक आहे ना, जनरल सायन्स, या विषयाचं आतापर्यंत जे आपण नॉलेज घेतलं होतं ना ते तुमचं सामान्य ज्ञान लक्षात, ठीक आहे ना. आणि त्याच्यावर जर कुठेही रॅन्डम काही फिरून क्वेश्चन आला तर तो आपल्याला सांगता आला पाहिजे, लक्षात घ्या, ठीक आहे ना. आता ते परत लिंक होईल. कसं लिंक होईल, तुमचं ग्रॅज्युएशन आणि सामान्य ज्ञान ह्या गोष्टी काय करते एकमेकांची लिंक करतील. म्हणजे आपण आता बोलल्याप्रमाणे की तुमचं ग्रॅज्युएशन हिस्ट्री मधनं आहे ना, तर तुम्हाला सामान्य ज्ञानावरती काय होईल की हिस्ट्रीचे काही स्पेसिफिक तुम्हाला इव्हेंट्स, काही क्वेश्चन जे तुमचे, एक मिनिट, हिस्ट्रीचे काही स्पेसिफिक इव्हेंट्स किंवा क्वेश्चन तुम्हाला ते विचारतात, लक्षात, ठीक आहे ना. सो सामान्य ज्ञान तुमची डिग्री याला काय होईल की लिंक होऊन जाईल. त्यामुळे ते सगळंच केलं पाहिजे का, हा, जेवढं आपण प्रिपरेशनच्या काळामध्ये सामान्य ज्ञान केलं तितकं सफिशियंट आहे. फक्त मी काय बोललो की तुमची डिग्री आणि तो जो सामान्य ज्ञानाचा विषय असेल ना, तर आपण काय करतो जास्त लिंक करूया, जेणेकरून त्याच्यावर थोडेसे स्पेसिफिक क्वेश्चन आहेत आपल्याला ते सॉल्व्ह करता आले पाहिजेत. राज्यघटना एक परत म्हणतो की कुठलंही पॅनल जरी असेल ना तरी काही टिपिकल टाईपचे क्वेश्चन जे आहेत ना ते राज्यघटनेवरती येतात तुमच्या, ठीक आहे ना. त्यामुळे राज्यघटना थोडीशी काय करायची, चांगली प्रिपेअर करून ठेवा. जायची आधी थोडंसं काय करायचं की एक चांगली रिव्हिजन मारून घ्या. राज्यघटनेचे मुद्दे असतील, तुमचे फंडामेंटल राईट्स असतील, तुमची काय म्हणतात सरनामा असेल, डीपीएसपी तुमचे असेल, कर्तव्य असतील, सगळे आर्ग्युमेंट तुमचे असेल, ठीक आहे ना. याच्यावरती क्वेश्चन्स असतात. त्यामुळे हा पार्ट थोडासा डिटेलमध्ये करून घ्या, कारण का अनुभव असेल मुलांचे की राज्यघटनेवरती थोडेसे डिटेल क्वेश्चन पॅनल तुमचं नेहमी विचारतं. आता थोड्याशा निवडणुका पण लागतात, जे लोक आता रिसेंट इंटरव्ह्यू त्यांच्यासाठी सांगतोय की निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळं लोकसभा इलेक्शन्स, तुमच्या विधानसभा इलेक्शन्स, त्या इलेक्शनची प्रोसेस, त्यानंतर त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणाऱ्या तुमच्या सगळ्या ऑथॉरिटीज तुमच्या, ठीक आहे ना, हे जे आचारसंहिता गोष्टी तुमच्या असतील त्या थोड्याशा काय करा की डिटेलमध्ये बघून घ्या. कारण रिसेंटली चर्चेचा विषय त्यामध्ये त्याच्यावरती आपण बघतोय वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरू होती. सो असे जे काही मुद्दे असतील ना, किंवा रिसेंट काय म्हणतो की पक्षांतर बंदी फार चर्चा तुमचं होतं. सो जे काही मुद्दे असतील निवडणुका, राजकीय पक्षांतराला धरून तुमचे, तर थोडेसे टेक्निकल मुद्दे काय करू आपण चांगले प्रिपेअर करू तुमचे, ठीक आहे ना. आणि मग बोललो आपण की ज्या विषयाने पदवी केली त्यातलं सामान्य ज्ञान तुम्हाला इथे लिंक करायचं तुमचं, ठीक आहे ना. त्यानंतर राज्य, देश इथल्या महत्वाच्या पदांच्या वरच्या व्यक्ती, हे आम्ही अनुभव घेतला सांगतो तुम्हाला, ठीक आहे ना. बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगली उत्तर चांगली दिली आणि जसं एकदम रॅन्डम क्वेश्चन टाकला की महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर त्यांना आठवलं नाही, किंवा देशाचे उपराष्ट्रपती कोण आहेत त्यांना आठवलं नाही. आता हे तुम्हाला की काय किती सोपं उत्तर आहे, पण पॅनल मेंबर समोर बसल्यासमोर ह्या प्रश्नाची उत्तर आठवायची बंद होतात, ठीक आहे ना. त्यामुळं देश पातळीपासून राज्य पातळीवरती महत्वाच्या पदांच्या, महत्वाची पदं कोणती, प्रामुख्याने जे संविधानिक पद आहेत ना त्या पदांच्या वरती असणारी जी व्यक्ती आहेत ना त्यांची नावं, जे रिसेंटच्या अपॉइंटमेंट असते तुमच्या, ती नावं, त्यांच्या अपॉइंटमेंट आपण काय करूया की पाठ करून जाऊया किंवा बघून जाऊया. आपण जर क्वेश्चन विचारत आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. यातनं काय फार मोठं होत नाही इम्प्रेशन खराब तुमचं, पण तरी पण आपण समजूया की थोडंसं ते मॅटर करतं, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे त्या गोष्टी आपण बघून जाऊया तुमचं, ठीक आहे ना.
त्यानंतर हे आहे तुमचं राज्य, देश आणि जग या पातळीवरच्या चालू घडामोडी सगळ्या अँगल कुठल्या तर साधारणतः लगेच येऊ शकतं. म्हणजे तुमची जो इंटरव्ह्यू असेल त्या इंटरव्ह्यूच्या आधीच्या महिन्या 2 महिन्यात तुम्ही बघायच्या सगळ्या बघायची आवश्यकता नाहीये. सामाजिक असतील, आर्थिक असतील, राजकीय असतील, सगळ्या कशा प्रिपेअर करतो तुम्हाला चांगलं माहिती आहे. चालू घडामोडीचा अभ्यास आपण केलेला आहे. तर त्या अँगलनं आणि त्यामध्ये करताना काय करायचंय, फॅक्ट्स करू नका. म्हणजे इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन करायचं आहे ना, तर तिथं फॅक्च्युअल डेटा प्रिपेअर करू नका. जे काही इव्हेंट्स दिसतात ना महत्वाचे, ते इव्हेंट्स काय करा की चांगले प्रिपेअर करतो तुमचे, की जे महत्वाचे मेजर इव्हेंट तुमचे असतील, ठीक आहे ना. त्याच्यावरती देखील आपण नंतर काम करू. आपण तुम्हाला एक यादी प्रोव्हाइड करू की ज्या यादीमध्ये जे रिसेंटचे महत्वाचे इव्हेंट्स आहेत त्या सगळ्या अँगलनं, देश पातळीवरचे, राज्य पातळीवरचे आणि तुमच्या वर्ल्ड लेवलवरचे सगळ्या दृष्टिकोनातून, तर ते इव्हेंट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, ज्यावर तुम्ही तुमचं आन्सर जे आहे ते आपल्याला प्रिपेअर करायचं. प्रिपेअर इन द सेन्स की ऍटलीस्ट मिनिमम इन्फॉर्मेशन तुम्हाला ते असली पाहिजे. म्हणजे समजा रॅन्डम क्वेश्चन जर आला उद्याच्या इंटरव्ह्यूला की इस्रायल पॅलेस्टाईन इश्यू, तर फार काही नको आहे, पण मला ऍटलीस्ट इश्यू विषयीची माहिती असणं गरजेचं आहे. ती माहिती आपल्याला गॅदर करून ठेवायची तुमचं, ठीक आहे ना. आणि मग काही क्वेश्चन जे असतील ते बघतो आपण की म्हणजे इथे घेतो मी थोडंसं, की काही प्रश्न असे चालू घडामोडींचे जे बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत. म्हणजे बेळगाव प्रश्न लिहिलं मी, एक्झाम्पल घेतले, बेळगाव प्रश्न असेल, जम्मू काश्मीरचा प्रश्न तुमचा असेल, किंवा इथे म्हणतो आपण नक्षलवाद तुमचा असेल, भारत पाक संबंध असेल, भारत चीन संबंध तुमचे असेल, ठीक आहे ना. असे जे बऱ्याच काळापासून भेटत असलेले प्रश्न जे असतील ना, तर त्या प्रश्नांच्या वरती देखील आता ते क्वेश्चन सहसा येत नाही असं विचारत नाही ते, पण जर विचारलाच तर यांच्यावरती आपण ऍटलिस्ट एक थॉट आपला असला पाहिजे की भारत पाक संबंध जे त्याच्यावरती आपला थॉट. कारण का रॅन्डम जर क्वेश्चन तिथं बसून आला तर त्याच्यावरती आपण काय बोलणार. त्यामुळे जे काही चर्चेतले विषय बऱ्याच काळापासून जे असतात ना, त्यांच्यावरती एक थॉट आपण क्रिएट करून ठेवला पाहिजे की हा ह्याच्यावरती प्रश्न विचारतात मी ऍटलिस्ट हे याच्यावरती बोलणार आहे तुमचं, ठीक आहे ना. आणि त्यानंतर जर आपण आता इथे खाली काही मुद्दे घेतले तुमचे, महिलांचे प्रश्न, अल्पसंख्याक प्रश्न, आरक्षण तुमचे हे आहेतच. यांच्यावरती आपण आपले जे काही विचार आहेत ना, ते विचार आपण तयार करून, मी परत सांगतो, तयार फक्त मनात नको, ते नोटबुक मध्ये आपण काय करूया की लिहून ठेवा सगळे विचार तुमचे, ठीक आहे ना. आणि फायनली बघतो आपण की काही निर्णय क्षमतेचे क्वेश्चन तुमचे असतील. म्हणजे तुम्हाला एखादी, जसं आपण सीसॅटला आपण काय करतो की जे क्वेश्चन सॉल्व्ह करतो आपण तशा टाईपचे तुम्हाला काही रिअल टाइम किंवा रिअल लाईफ मध्ये तुम्हाला काहीतरी एक्झाम्पल देतील, काही सिच्युएशन देतील, आणि त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही ऍज अ ऑफिसर काय बिहेव कराल तुम्हाला ते विचारतील. सो आता हे प्रसंग काय आपण चेस करू शकत नाही, पण ऍटलीस्ट जर तुम्हाला काही जुने ट्रान्सक्रिप्ट मिळाले जुन्या झालेल्या तुमच्या इंटरव्ह्यूचे, तर त्या ट्रान्सक्रिप्ट मध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील की काय टाईपच्या कंडिशन्स किंवा काय टाईपच्या सिच्युएशन तुम्हाला विचारतात ते. आणि मग तिथं तुम्हाला कळेल की मग त्याचं काय करायचं म्हणजे जास्तीत जास्त मॉक इंटरव्ह्यू द्या 2-3 ठिकाणी. मग तुम्हाला काय कळेल त्या मॉक इंटरव्ह्यू मधून तुम्हाला काय कळतं की हे जे अशा टाईपचे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन आहेत ना, ज्याला आपण ओपिनियन बेस्ड क्वेश्चन म्हणतो आपण, तर ते ओपिनियन बेस्ड क्वेश्चन किंवा सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन तुमचे असतील तर ते तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू मध्ये विचारतील. आणि मग तुम्हाला तिथं आयडिया होऊन जाईल, त्याच्यावरती विचार करून पटकन आपण काय करायचं की उत्तर काय द्यायचं असतं लक्षात घ्या, ठीक आहे ना. सो आय गेस हे ऍटलिस्ट मिनिमम लक्षात घ्या, हे काय सगळं नाहीये. मी मगाशी बोलल्याप्रमाणे की इंटरव्ह्यू याच्या बाहेर पण जाऊ शकतो लक्षात घ्या, ठीक आहे ना. पण ऍटलिस्ट मिनिमम एक चौकट आपण तयार केली क्वेश्चन्सची, आणि ते क्वेश्चन्स आपण फार चांगले प्रिपेअर करून ठेवले, जे आपण बघितलं जवळपास एक आपण 25-30 क्वेश्चन बघितले. सो हे 25-30 क्वेश्चन्स पैकी जर काही 4-5 क्वेश्चन आपल्या इंटरव्ह्यूला विचारले तर आपल्याकडे त्याचं काय असलं पाहिजे की चांगलं उत्तर असलं पाहिजे, जे की इंटरव्ह्यू पॅनलला फार रॅशनल वाटेल, फार त्यामुळे आपण की रिलेट करेल ते उत्तर तुमचं, ठीक आहे ना. आणि मग बोलल्याप्रमाणे की ज्यांना वाटते तुम्ही करू शकताय, तुम्ही हे क्वेश्चनरी करू शकताय, तुम्ही तुमचे आन्सर्स तयार करू शकताय, आणि तुम्ही कधीही विद्या प्रबोधिनीला कॉल करा आणि सांगा की मी माझी क्वेश्चनरी तयार झालेली आहे आणि माझा काय करा की एक मॉक इंटरव्ह्यू अरेंज करा. आपण नक्कीच तुमचा तो मॉक इंटरव्ह्यू अरेंज करू शेड्यूलनुसार तुमच्या. तुम्हाला नंबर जो असतो तो नंबर आपण मागाशी दिलेला आहे, तुमचा परत मी नंबर आणतो. एकच मिनिट. हा, तर तुम्हाला इथं हा नंबर दिसेल. इथं नंबर दिसेल. ज्यांना तो नंबर दिसत आहे त्यांसाठी मी इथं लिहून ठेवतो, म्हणजे तुम्हाला इथं नंबर दिसत तर तो नंबर आहे 9481282873, ठीक आहे ना. तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुमची अपॉइंटमेंट फिक्स करा आणि त्यानुसार तुम्हाला काय केलं की आपण इथं तुमचं मॉक इंटरव्ह्यू अरेंज करू, ठीक आहे ना. व्हिडिओ आवडला असल्यास पुन्हा एकदा लाईक करा, तुमच्या मित्रांच्या पर्यंत शेअर करा, आणि तुमचे जर काय अजून डाऊट तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, ठीक ना. सो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.